आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वाईट पण विक्रांतच का? गो या नात्याच्या गाठी ना वर बांधल्या जातात. असा विचार नको करूस विक्रांतच का. उलट विक्रांत सारखा माणूस तुझ्या आयुष्यात आलाय याबद्दल त्या वरच्याचे आभारच मान. आई पण नात्याच्या सुरुवातीला जर असं होत असेल अशा नात्याला काय अर्थ आहे? काय अगो या अशा क्षणांमधूनच तर प्रेम पुढे जात असत. कधी तू त्याची साथ द्यायची कधी त्याने तुझी. आत्ता विक्रांत तेच करतोय. तू फक्त त्याचा हात धरून खंबीरपणे उभी राहा. तुम्ही दोघंही या सगळ्यातून लवकर बाहेर पडा. बाय. मला पण हे लवकर संपावं एवढंच वाटतं. अजून नाही सहन होते काही. मला फक्त माझ्या विक्रांतला आनंदी बघायचंय. तो दिवस पण लवकरच येईल बघ. तुम्ही दोघं फक्त दट्टून उभे राहा बस. देव एवढा निष्ठुर नाहीये गो. तो तुमच्या पदरात सुखाचं दान नक्की टाकेल बघ तू. बस बस आता रडायचं नाही. नाही रडणार. हा आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासोबत. आणि माझी बाय अशी रडत बसणारी नाही. नाही रडणार. हस बघू. हा विक्रांतची काळजी वाटते फक्त. तुझ्यासाठी खूप करतोय तो. त्याला माझ्यामुळे मानसिक त्रास होतोय हेच बघत नाहीये. आपल्या माणसांचं करताना त्रास नाही होत गो बाहेर. तरीही आई पाण्यासारखा पैसा खर्च केलाय त्याने. जीवाची पर्वा न करता धावपळ केलीये. आणखीन काय काय करणार आहे तू आता? मान्य आहे ना बाय. पण एकदा स्वतःलाच विचार हे सगळं तो का करतोय? का? कारण त्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. जर प्रेमाची एवढी मोठी शिक्षा मिळणार असेल तर त्या प्रेमाला काय अर्थ आहे? प्रेमात काय मिळवतो काय गमवतो याचा हिशोब ठेवायचा नसतो बाय. तरीही आई. बरं मला सांग आता तुझ्या जागी जर तो अडकला असता तू त्याला वाऱ्यावर सोडून दिलं असतं काय? नाही आई. मग तू पण त्याच्यासाठी तेच केलं असतंस ना जे तू आज तुझ्यासाठी करतोय. हो म्हणूनच बोलते गो बाय. करू दे ना त्याला. त्याच्या प्रेमासाठी जे करायचंय ते करू दे. कळतंय का तुला मला काय म्हणायचं ते? आता शांत हा. एक बोलू? बोल ना बाय. तुझ्याशी बोलून खूप बरं वाटलं. होईल ग बाळा. सगळं नीट होईल बघ.
त्यासाठी केसचा निकाल आपल्या बाजूने लागायला हवा बस. लागणारच आहे. मग मला सांग, आपण कधी कोणाचं वाईट केलंय? नाही. मग आपलं कशाला वाईट होईल? देव आहे ना, चांगल्या माणसांसाठी जे चांगलं आहे ना तेच घडवून आणतो. तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव. ताई, आई, ताई. काय झालं भाऊ? काय रे, काय झालं? अगं मयुरीचा फोन आला होता. मग काय बोलली? हर्षूला ताईबद्दल सगळं कळलंय. अगं तिने खूप टेन्शन घेतलंय आणि तिची तब्येत बिघडली. अरे देवा. आता काय ती इथे यायचं म्हणतीये? नाही नाही, अशा अवस्थेत प्रवास करणं बरं नाही. हो ना, त्यांना अजून त्रास होईल. वहिनी मला कळतंय पण ती ऐकायलाच तयार नाहीये. नाही, या अवस्थेत तिने इथे येणं बरं नाही. या वातावरणात तिची तब्येत आणखीन बिघडेल. एक्झॅक्टली. बरोबर बोलतेस तू बाय. नाही, तिला थांबवायला पाहिजे. पण तिला या सगळ्याबद्दल कळलं कसं? मला पण नाही माहिती. ते जाऊ दे ग, ते नंतर बघू. आधी आपल्या हर्षूची तब्येत महत्वाची. हा आई, मयुरी असं म्हणत होती की तू जर तिकडे गेलीस तर बरं होईल. हा, जाते ना मी. नाही, नको. माझी इथे पण गरज आहे ना. आई, तुला हवं तर तू जा. नाही गो, तुला हे अशा अवस्थेत सोडून मी नाही जाणार. आई, आता माझ्यापेक्षा हर्षदाला तुझी जास्त गरज आहे. हे गो, पण तरी तुला सोडून नाही जाणार मी. नाही ते एक काम करूया, तू पण चल माझ्या बरोबर. हा, आई, अगं ताईची केस सुरू असेपर्यंत ती कुठेच जाऊ शकत नाही. अरे देवा, आता काय करायचं?